पंचायत समिती कार्यालयाला आपली माहिती दिल्यानंतर जसे की पूर्ण नाव, ईमेल ॲड्रेस, शाळेचा UDAS कोड, फोन नंबर ही माहिती दिल्यानंतर आपले लॉग इन ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला उल्हास लॉग इनमध्ये सर्वेवर लॉग इन करून कशाप्रकारे असाक्षरांची माहिती भरायची आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. उल्हास ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्क्रीन दिसेल. त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश अशा 2 लँग्वेज आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजवर टच करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे. Welcome to the Ullas. कार्यालयाने तुमचा फोन नंबर हा सर्व्हेअर लॉग इन म्हणून ॲक्टिव्ह केल्यामुळे आपल्याला सर्व्हेअर लॉग इन याच ऑप्शनमधून लॉग इन करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत सेल्फ रजिस्ट्रेशन किंवा टॅगिंग या ऑप्शनचा वापर करू नये. तर कार्यालयाकडून तुमचा फोन नंबर रजिस्टर करून घेतल्यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे सर्व्हेअर लॉग इन याच ऑप्शनवर क्लिक करून कंटिन्यू बटनावर क्लिक करावे. त्यानंतर लॉग इन टू युअर अकाउंट यामध्ये तुमचा फोन नंबर टाकून गेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचे लॉग इन उल्हास ॲपमध्ये होईल. लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डच्या खाली आपल्या शाळेचे नाव बरोबर असल्याची खात्री करावी. त्यामध्ये बॉटमला एक ऑरेंज कलरची पट्टी दिसेल. त्यामध्ये सर्वे नावाचे एक आपल्याला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर असाक्षराचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये फॅमिली हेड डिटेल्स यामध्ये फॅमिली हेड नेम म्हणजे असाक्षराचे पूर्ण नाव इंग्रजी कॅपिटलमध्ये आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. इंग्रजी सर्व माहिती यातील इंग्रजी कॅपिटलमध्येच भरायची आहे. त्यामध्ये पुढे फादर / हजबंड नेम हे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. तिथे पतीचे अथवा वडिलाचे नाव असाक्षरांच्या त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. नंतर आईचे नाव, असाक्षराच्या आईचे नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये डॅश किंवा कोरे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे. हाऊस ॲड्रेस यामध्ये असाक्षराचा पत्ता आपल्याला निवासी पत्ता लिहायचा आहे. मार्क ॲज या ऑप्शनमध्ये ड्रॉपडाऊनमध्ये 3 ऑप्शन आपल्याला दिसतील. त्यामध्ये लर्नर म्हणजे असाक्षर, व्हीटी म्हणजे व्हॉलंटियर टीचर आणि नन. आपल्याला या ठिकाणी लर्नर आणि व्हीटी या 2च ऑप्शनचा वापर करायचा आहे. पण आपण असाक्षराची माहिती भरत आहोत म्हणून या ठिकाणी लर्नर हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. पुढे मोबाईल नंबर या ठिकाणी असाक्षराचा मोबाईल क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. असाक्षराचं वय, जेंडरमध्ये मेल फिमेल, नंतर दिव्यांगमध्ये येस ऑर नो. पुढे आयडेंटिटी टाईप यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. त्यात बँक पासबुक विथ फोटो, ड्रायव्हिंग लायसन, लेबर कार्ड, पॅन कार्ड आणि तसंच शेवटचा ऑप्शन आहे वोटर ID. हेही आपण ऑप्शन निवडू शकतो. त्यामध्ये आपण जो आयडेंटिटी टाईप सिलेक्ट केलेला आहे त्याचा ID नंबर या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. पुढे सोशल कॅटेगरी यामध्ये 4 प्रकारच्या कॅटेगरी आहेत. जनरल, OBC, SC आणि ST. यामध्ये जी योग्य कॅटेगरी आहे ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. VJNT किंवा इतर कॅटेगरी असेल OBCमध्ये आपल्याला त्याचा समावेश करून आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे. पुढे प्रोफेशन टाईप यामध्ये ॲग्रिकल्चर किंवा एनी अदर ऑक्युपेशन किंवा जो पर्याय प्रोफेशनमध्ये लागू असेल तो पर्याय या ठिकाणी निवडून आपल्याला ऑरेंज कलरचं जे शेवटचं बटन आहे सबमिट सर्वे यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायाचा शक्यतो वापर करायचा नाही. एकाच कुटुंबामध्ये जर अनेक असाक्षर असतील तरच त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. तथापि आपण एका कुटुंबात जास्त असाक्षर असतील तरीही प्रत्येकाचा वैयक्तिक फॉर्म भरू शकतो. म्हणून प्रत्येक असाक्षरांची स्वतंत्र माहिती भरण्याकरिता सबमिट सर्वे या बटनावर क्लिक करून एका असाक्षराची माहिती पूर्ण करावी.
तसेच पुढच्या असाक्षराची माहितीसुद्धा याच प्रकारे फॉर्म भरून पूर्ण करावी. असाक्षरांची माहिती पूर्ण भरल्यानंतर 10 अक्षरांसाठी एक व्हॉलंटियर टीचर नेमला जातो. व्हॉलंटियर टीचर हा कुठल्याही परिस्थितीत शाळेतील शिक्षक नसावा. त्यांचे फोन नंबरही त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे नाही आहेत. तर असाक्षरांचेच नातेवाईक किंवा NCC स्टुडंट किंवा गावातील जे विद्यार्थी आहेत असाक्षरांना शिकवणारे, अशांची आपल्याला या ठिकाणी व्हॉलंटियर टीचर म्हणून नेमणूक करायची आहे. व्हॉलंटियर टीचरसाठी सुद्धा हाच फॉर्म आहे. यामध्ये फक्त मार्क ॲज ऑप्शनमध्ये आपल्याला याच फॉर्ममध्ये VT हा पर्याय निवडायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला असाक्षरांची आणि व्हॉलंटियर टीचर यांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. असाक्षरांची माहिती भरल्यानंतर आपल्याला त्यांचं टॅगिंग हे बॉटमला टॅग नावाचं बटन आहे सर्वेच्या शेजारी ऑरेंज कलरच्या पट्टीवर, तिथून आपल्याला त्यांचे टॅगिंग देखील करायचे आहे. त्या टॅगिंगबद्दलची माहिती आपण या असाक्षरांची माहिती आणि व्हॉलंटियर टीचरची माहिती भरल्यानंतरच टॅगिंगचं ऑप्शन अवेलेबल होत असते. इथं असाक्षरांची माहिती या ठिकाणी येते, तसेच VTची माहिती या ठिकाणी येते. तर टॅगिंगचा वापर त्यानंतरच आपल्याला करायचा आहे. त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.